अपरेड बड़े बड़े सावधान, आराम से, सावधान, आराम से. विद्यार्थी मित्रांनो, फक्त आणि फक्त 1.5 ते 2 तासाचा कार्यक्रम आहे. त्यामुळे शांतपणे व्यवस्थितपणे पूर्ण कार्यक्रम ऐकायचा आहे. आज आपल्या विद्यालयामध्ये प्रतिवर्षाप्रमाणे वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ संपन्न होतो आहे. या समारंभासाठी उपस्थित असणारे आजच्या या समारंभाचे प्रमुख पाहुणे, विद्यार्थी मित्रांनो, आपण खरं वास्तविक भाग्यवान आहोत. असे प्रमुख पाहुणे आपल्याला लाभलेले आहेत. आपल्या सर्वांचेच मार्गदर्शक, आमचे हितचिंतक आणि ज्यांना खरंच त्यांच्याबद्दल किती बोलावं तेवढं थोडं आहे, असे सन्माननीय एक प्रबोधनकार, त्याचबरोबर सामाजिक चळवळीमध्ये अग्रेसर असणारे, ते सेवेतून जवळजवळ 25 वर्ष झालं निवृत्त झालेले आहे. त्यांना परवाच्या कार्यक्रमामध्ये 25 वर्षाचे तरुण अशी बिरुदावली त्यांना लावली गेली. जी.डी. बापू क्रांती अग्रणी शैक्षणिक संकुल आहे, प्रतिनिधी हायस्कूल, त्या ठिकाणी कार्यक्रम घेण्यात आलेला होता. तेव्हा त्या ठिकाणी ते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. असे प्रमुख पाहुणे आपल्याला लाभलेले आहेत. आदरणीय रिवाय आबा पाटील, नागरालचे ते राहत आहेत किर्लोस्करवाडी या ठिकाणी. विविध पाक्षिकांचे ते संपादक आहेत. त्याचबरोबर खूप लेखन आणि वाचन असतं. त्यांच्या घरी मी गेलेलो आहे मुलांनो. त्यांच्या घरी स्वतंत्र असं ग्रंथालय आहे. असं व्यक्तिमत्व तुमच्या समोर आपण या कार्यक्रमाच्या निमित्तानं आणलेलं आहे. खरोखरच त्यांच्याकडून खूप शिकण्यासारखं आहे मुलांनो. त्यांच्या वाणीतून तुम्हाला सर्व काही संस्कार बीज मिळणार आहेत, संस्काराचे धडे दिले जाणार आहेत. असे आदरणीय विवाह आबा, अचानकपणे त्यांना फोन केला. आजचे जे प्रमुख पाहुणे म्हणून होते, पोलीस पंचायत समिती शिक्षण विभागाचे शिक्षण विस्तार अधिकारी आदरणीय कांबळे साहेब, प्रकाश कांबळे साहेब, अचानकपणे त्यांना एक महत्वाचं काम लागलं, त्यामुळे ते येऊ शकले नाही. पण सदिच्छा त्यांनी व्यक्त केलेल्या कार्यक्रमासाठी, आणि त्यामुळं आपल्याला मागं पण एकदा आबांना आपण निमंत्रित केलेलं होतं मुलांना. त्यांना असेच भरपूर कार्यक्रम असतात. आज पण भरपूर कार्यक्रम आहेत त्यांच्यासाठी. तरी सुद्धा त्यांनी तुम्हा सर्व चिमुकल्यांचं कौतुक करण्यासाठी वेळ दिलेला आहे. त्याबद्दल मी विवायाबा यांचं, मी आपली संस्था श्री दत्त एज्युकेशन सोसायटी अंकलकोप संचलित हिंदकेसरी गणपतराव आंबेडकर हायस्कूलचे सर्व पदाधिकारी, सर्व शिक्षक शिक्षकेतर स्टाफ आणि तुम्ही सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो. आणि मित्रांनो, आपल्या शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आदरणीय यशवंत माने तात्या, त्याचबरोबर आपल्या सर्वांचे मार्गदर्शक, तसेच आंधळी गावचे सुपुत्र आदरणीय या ठिकाणी उपस्थित असणारे शहाजी माने सर, त्याचबरोबर या ठिकाणी यंदा पण विद्युत प्रेरणा पुरस्कारासाठी ज्यांना निवडलेलं आहे ते मिलिटरीमध्ये नायब सुभेदार म्हणून काम करतायत. त्यांचे प्रतिनिधी म्हणून त्यांचे भाऊ या ठिकाणी उपस्थित आहेत, सयाजीराव होवाळ, आणि आपण ज्यांना निवडलंय तुकाराम होवाळ म्हणून आहेत. तोफखाना असतो आपल्या भारतीय सेनेचा, त्या ठिकाणी ते कार्यरत आहेत. त्यांना आपण या ठिकाणी विद्युतीचे प्रेरणा पुरस्कार देऊन त्यांचा गौरव सन्मान करणार आहे. मुलांनो,
आपल्या विद्यालयातून मला आबांना सांगायला आनंद वाटतोय, असे भरपूर असे माजी सैनिक आपल्या विद्यालयातून घडलेले आहेत. त्याचबरोबर डॉक्टर, इंजिनियर्स तर भरपूर आहेत, वकील आहेत. खूप चांगले विद्यार्थी या विद्यालयातून घडत आहेत. आदरणीय कैलासवासी के.डी. नाना यांनी लावलेलं रोपटं त्याचं वटवृक्षात रूपांतर झालेलं आहे. आदरणीय आपल्या संस्थेचे चेअरमन उदयसिंह काका तसेच सचिव नरेंद्र पाटील यांच्या नेहमीच्या मार्गदर्शनानुसार माझ्या सर्व सहकाऱ्यांच्या वतीनं विविध स्पर्धा घेतल्या जातात आणि त्या स्पर्धांमध्ये आमच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत असं यश संपादन केलेलं आहे. कला क्रीडा क्षेत्रामध्ये तर खूप आपलं विद्यालय पुढे असलेलं आपल्याला पाहायला मिळतं आणि याचं श्रेय माझ्या सहकार्याला जातं. आपण खूप प्रयत्न करून अगदी प्रतिकूल परिस्थिती असतानाही अगदी मनापासून प्रयत्न करणारे माझे सर्व शिक्षक आहेत, माझे शिक्षकेतर बंधू आहेत. या ठिकाणी गतवर्षी तर 25 NMMS परीक्षेमध्ये, स्पर्धा परीक्षेमध्ये विद्यार्थी चमकलेले होते. यंदा जवळजवळ 6 विद्यार्थी आणि स्कॉलरशिपमधून 4 विद्यार्थी निवडले गेलेले आहेत. म्हणजे शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच आपले इतर उपक्रमामध्ये सुद्धा आपली शाळा अग्रेसर असलेली आपल्याला पाहायला मिळते. या ठिकाणी मला या गोष्टीचा मनस्वी आनंद आहे. आता काही माजी विद्यार्थी, काही पालकांकडून, काही हितचिंतकांकडून या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन म्हणून प्रोत्साहनपर बक्षीसही लावलेली आहेत. रोख रकमेची बक्षीस आहेत. त्याचबरोबर विविध प्रकारची वस्तू रूपात बक्षिसं, सन्मानचिन्ह रूपात बक्षिसं आज या ठिकाणी गेली जाणार आहेत. विद्यार्थ्यांच्या लेखन कौशल्याला वाव मिळावा म्हणून आपण झेप आणि अशी पाखरे येती अशा पद्धतीचे हस्तलिखितांचं सुद्धा आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी प्रकाशन होणार आहे. विद्यार्थी चांगला घडावा यासाठी वक्तृत्व, कथाकथन, गायन, त्याचबरोबर क्रीडा स्पर्धा या ठिकाणी संपन्न केले गेलेले आहेत. विशेषतः शैक्षणिक सहल मला वाटतं तालुक्यात नव्हे जिल्ह्यात आपण पहिली शैक्षणिक सहल जाऊन आलेली आहे. आता निवडणुकीची धामधूम असताना